राम राम मंडळी, मी तुमचा लाडका वैभव घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी. ती म्हणजे ढाब्या स्टाईल लसूणी मेथी, जी बनवायला खूप इझी आहे. त्यासाठी लागणारं मी मेथी घेतलेली आहे निसून. त्याच्यानंतर मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 1-2 वेळा, जेणेकरून त्यात माती वगैरे असेल ती निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे, ते पॅन ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात लसूण टाकायचा आहे. लसूण थोडा गोल्डन कलर येऊन द्यायचा आहे. त्यात आपल्याला जी स्वच्छ धुतलेली मेथी आहे ती टाकून घ्यायची. मेथी थोडी 2-4 मिनटं शिजवण्यासाठी आपण त्याच्यात अगोदर थोडी 2-4 मिनटं शिजून घ्यायची ती मेथी. त्यासाठी मी वरती झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे शिजेल मेथी आपली. त्यानंतर शिजली हे चेक करायचं आहे. मेथी शिजल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, प्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणारं साहित्य, मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. त्याच्यानंतर डाळवं घ्यायचे आहेत. डाळवं म्हणजे भाजलेली चण्याची डाळ. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडं पाणी टाकून. माझ्याकडून थोडं जास्तच पाणी गेलं का, पण तुम्ही थोडं कमी करू शकता. त्यानंतर तव्यावरती आपल्या तेल टाकायचं, जिरे टाकायचे, थोडेसे मोहरी टाकायचे. मोहरी टाकल्याच्यानंतर आपल्याला बारीक कापलेला कांदा घ्यायचा. तो मस्त गोल्डन कलर येऊसर भाजून परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, ती तुम्ही टाकून घ्यायची. टोमॅटोची प्युरी मस्त, ती कच्च्या टमाटरची प्युरी आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ती चांगले शिजल्यानंतर जे मसाला आहे तो चांगला शिजू द्यायचं चांगल्या प्रकारे. आपण जे वाटण केलं तर ते वाटण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे वाटण आपलं शिजू द्यायचं अगोदर तेलामध्ये. त्याच्यानंतर मी हळद, धनिया पावडर, लाल तिखट चवीनुसार आपल्या, मी श्रीखंडचा सब्जी मसाला घेतलेला आहे तो थोडा टाकायचा. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे शिजून द्यायचं तेल येऊस्तर. त्यात मी झाकण ठेवलं आहे चांगल्या प्रकारे मसाला शिजण्यासाठी. शिजल्यानंतर चेक करत राहायचं, खाली चिटकू नये याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर आपण जे मेथी वाफळून घेतली होती ती त्याच्यात मिक्स करायची चांगल्या प्रकारे. मेथी शिजल्याच्या नंतर वरून कोथिंबीर टाकायची फिनिशिंगसाठी आपल्या. मी तडका तयार केला. तडक्यासाठी लाल मिर्च, थोडेसे जिरे आणि लसूण टाकून तडका दिलेला आहे. आणि मस्त प्लेटमध्ये सर्व करायचं. एवढी खायला खूप भारी लागते. ही ढाब्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी आहे, जी मी खूप वेळा खाल्लेली आहे, पण खूप वेळा मी घरी ट्राय केलेली आहे. तर आज मी तुमच्या शेअर करतो. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा.